नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेले हे जळगावचे मिस्टर नटवरलाल पहा. तनय महाजन आणि नरेंद्र महाजन अशी या आरोपींची नावं आहेत. या दोघांनी नाशिकमध्ये हो घातलेल्या कुंभमेळ्यात कंत्राट देतो असं सांगून ठेकेदारांना तब्बल 3,05,00,000चा गंडा घातलाय. या दोघांनी कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या बनावट सहीनं 591 कोटी रुपयांचं बनावट टेंडर काढल्याचा बनाव रचला. ही कामं 3 कंत्राटदारांना मिळवून देतो असं आमिष दाखवलं. त्यांच्याकडून पैसेही घेतले, पण अशा प्रकारचं कोणतंच कंत्राट नसल्याची माहिती मिळाल्यानंतर ठेकेदारांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं 2 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामध्ये जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींची आणि त्या आरोपींची नाशिकमध्ये ओळख झाली आणि त्यांनी त्यांना कुंभमेळ्याच्या कामासंदर्भात काम देण्याचं आश्वासन दिलं, खोटं आश्वासन दिलं आणि या संदर्भात त्यांनी बनावट वर्क ऑर्डर तयार केल्या. बनावट वर्क ऑर्डर तयार करून त्यांना काम दिल्याचं दाखवलं आणि त्यांची फसवणूक केली. या कामासाठी किंवा हे काम देण्याचं त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून 3,05,00,000 रुपये या आरोपींनी घेतलेले आहेत. कुंभमेळ्याचं कंत्राट मिळवून देतो असं सांगून कंत्राटदारांना फसवणारी एक टोळीच नाशिकमध्ये सक्रिय झाल्याचा संशय गिरीश महाजनांनी व्यक्त केला होता. एक माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेला सुरुवातीपासून पुढे पण त्याच्यावर अशा पद्धतीने दाखल झालेले आहे. काय नाव? तनय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे आणि म्हणून त्यांनी आणि 2-3-4 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत. त्यांची नावं CP साहेबांनी मला सांगितलेली आहेत. त्यांची टोळी निघालेली आहेत. मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील. या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. दरम्यान पोलिसांनी अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये असं आवाहन केलंय. प्रशासनाच्या ऐवजी जे कंत्राटदार आहेत तर कंत्राटदारांनी काळजी घेतली पाहिजे. जेव्हा कंत्राटदार एखादा वर्क ऑर्डर किंवा काम घेण्याचा प्रयत्न करतात तर त्यांनी खरोखर हे काम निघालं आहे का, त्याची निविदा झाली आहे का, तर त्यांनी त्रयस्थ कुठल्या व्यक्तीशी संपर्क न साधता त्यांनी जे प्रशासनिक अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्याकडे संपर्क साधला पाहिजे आणि त्यांनी तिथून व्हेरीफाय केलं पाहिजे की खरोखर या प्रकरणाची या कामाची ऑर्डर निघाली आहे का, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. कुंभमेळा हा देशाच्या आस्थेचा विषय. या कुंभमेळ्याच्या पवित्र कामात काही कुप्रवृत्तींनी आपले कारनामे दाखवण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि प्रशासकीय पातळीवर खबरदारी बाळगणं गरजेचं झालंय. किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक.